गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसानं आजही जोरदार हजेरी लावत संपूर्ण पुणे शहराला झोडपून काढले। गुरुवारी सकाळपासूनच शहरात उकाडा जाणवत होता आणि दुपारनंतर सुरू झालेल्या पावसानं अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। भारतीय हवामान विभाग यांनी पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। तसंच अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आज झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील सखल भागांना बसलेला आहे। कोंढवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड तसंच पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। काही भागात रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे अनेक वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला। काही ठिकाणी पाण्यात अडकून वाहनं बंद पडल्याच्या घटना समोर आल्या। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागली आहे। कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झालेले पाहायला मिळालं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे। विशेषतः सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। एकूणच अवकाळी पावसामुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला असून पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा।